महाड औद्योगिक वसाहतीतील प्रतितेश एम्बायो कंपनीमध्ये आज सायंकाळी मोठी दुर्घटना घडली आहे। गुरुवार 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या एटीपी प्लांटमध्ये अचानक आग लागली। मिळालेल्या माहितीनुसार एटीपी प्लांटमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना वेल्डिंग गॅसमधून ठिणगी उडाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आगीची माहिती मिळताच कंपनीच्या आपत्कालीन सेवांनी तातडीने कारवाई सुरू केली। महाड एमआयडीसी फायर स्टेशन, महाड नगरपालिका तसेच लक्ष्मी ऑर्गॅनिक व प्रिव्ही स्पेशालिटी या कंपन्यांच्या फायर फायटर पथकांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले। या घटनेत 2 कामगार जखमी झाले असून त्यांची नावे शंतनुदास व सुदीप देबनाथ अशी आहेत। यापैकी सुदीप देबनाथ वय 32 वर्षे हे आगीच्या भीतीने वेल्डिंग स्ट्रक्चरवरून उडी मारल्याने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर महाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिलेल्या माहितीनुसार आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे। सुभाष काटे, असिस्टंट मॅनेजर EHS। तर एमवाय मध्ये मी EHS काम बघतो आणि आज आम्ही काम करत असताना आम्ही दुपारी साधारण 3च्या दरम्यान ATFD म्हणून जे आमचं इक्विपमेंट आहे, ड्रायर आहे, त्याचं मेंटेनन्स ॲक्टिव्हिटी करायची होती। त्यासाठी आम्ही सेफ्टी परमिट भरलं आणि सगळं चेकिंग केल्यानंतर तिथं परमिट इश्यू करून सगळे सेफ्टी प्रिकॉशन घेऊन काम चालू केलं। तिथं गॅस कटरचा वापर हा नट बोल्ट कटिंगसाठी करत असताना साधारण काम करत 6 वाजले। 6 वाजता आमचं ते परमिट संपलं, त्यामुळे आम्ही 6 वाजता एक्सटेन्शन घेतलं आणि एक्सटेन्शन घेतल्यानंतर काम पुढं चालू केलं। तर 6:45च्या दरम्यान वरून गॅस कटरचा एक स्पार्क बाजूला इफ्लंट कलेक्शन टँक आहे त्याच्यामध्ये पडला आणि त्यामध्ये फ्लेमेबल सॉल्व्हंटचे ट्रेसेस असल्यामुळे तिथं त्यांनी फायर कॅच झाली आणि इन बिटवीन आम्ही इमर्जन्सी सायरन वाजवला आणि आमचे जे इंटरनल फायर फायटर आहेत त्यांना मेसेज दिला। ते सगळे तिथं धावत आले आणि त्यांनी जी आमची फायर फायटिंग व्यवस्था आहे आणि आमच्याकडे जो AFFF ॲक्विस फिल्म साठा आहे त्याच्या मदतीने त्याच्यावरती नायट्रोजन ब्लँकेटिंग करून 15 मिनिटांमध्ये ती आग आटोक्यात आणली आणि आता सगळं काही सुरक्षित आहे। यामध्ये किती जखमी झालेले? एका माणसाला जरा किरकोळ जखम हाताला झालेली आहे, बाकी सगळे सुरक्षित आहेत। यामध्ये असं दिसतंय शेजारचे जे ग्रामस्थांचं म्हणणं होतं की ही जी आग लागली प्रत्येक वेळेस अशी आग लागली, मग आमच्या लोकांचं सेफ्टी म्हणून तुम्ही काय उपाययोजना केलेली आहे? नाही, आम्ही असे इथं फुल फ्लेज फायर फायटिंग सिस्टम लावलेले आहे। जरी काही इन्सिडेंट घडला तर ते बाउंड्रीच्या आतमध्ये कंट्रोल करण्या इतकी आमची कॉम्पिटंट सिस्टीम आहे आणि त्यामुळे आम्ही काही जरी इन्सिडेंट घडला तरी तो कंट्रोल करू शकतो। आणि आव्हान कंपनीला मान्य आहे का? नाही, आम्ही याचं रिस्क असेसमेंटमध्ये काही त्रुटी राहिली का हे चेकिंग करून त्याच्या उपाययोजना करणार आहोत। त्रुटी झाली मान्य आहे, पण ही आग नक्की जी लागलेली आहे ना ती कंपनीमुळेच, म्हणजे कंपनीच्या वर्करमुळेच लागलेली असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, आता ते आम्ही इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर करणार आहोत। त्यामध्ये त्याची जी काही कारणं आहेत ती शोधून आम्ही त्याच्यावर कंट्रोल मेजर घेणार आहोत। इंटरनल फायर फायटर तुमच्याच यांनी विरोधी म्हणताय आग सगळी? हो, इन्चार्ज जे फायर फायटर आले त्यांची गरज लागली का नाही? त्यांचे म्हणजे आम्ही कंट्रोल केली तर तोपर्यंत ते आलेले होते आणि मग त्यांनी साईट चेक केली आणि नंतर ऑल क्लिअर आहे हे बघितल्यानंतर ते नंतर गेले इथून। जखमी झाले त्याचं नाव काय? सुदीप शंतनू। तो कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करतो? तो फॅब्रिकेशन मध्ये थर्ड पार्टी काम करतो। थर्ड पार्टी? हो। कॉन्ट्रॅक्ट कोणाचं? श्रेया एंटरप्राइजेस। श्रेया? हो। तो ठेकेदार इथे आहे का? तो आता त्या व्यक्तीला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे। एकच व्यक्ती हा, एकच आहे। एकंदरीत हा पूर्णपणे हलगर्जीपणा झाले असल्याचं दिसतंय का? आता ते आम्ही इन्व्हेस्टिगेशन करून काय त्रुटी राहिली ती शोधून काढून त्याच्यावर प्रॉपर उपाययोजना करणार आहोत।